लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण मोठा खुलासा करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे। मी कोणालाही सोडणार नाही, सर्वांची नावे सांगणार असल्याचा इशारा पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर अटक करण्यात आलेले डॉक्टर अजय तावरे यांनी दिला होता। यावरून सुषमा अंधारे यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणाचे धागेदोरे त्यांनी थेट मंत्रालयातील 6व्या मजल्याशी जोडले आहेत। इतकेच नाही तर सत्ता बदलाच्या वेळी मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर नेमके काय घडले हे सर्वही तावरेंकडून समोर येऊ शकते, असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे। पुण्याच्या कल्याणीनगरमधील पोर्शे कार अपघातात म्हणजेच हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याच्या आरोपात ससूनच्या 2 वरिष्ठ डॉक्टरांना अटक झाली आहे। यात अटकेत झालेल्यामध्ये डॉक्टर अजय तावरे आणि हरणोर यांचा समावेश आहे। या दोघांचा जीवाला धोका असल्याचा संशय सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे। या संदर्भात 4 जूनला लोकसभा निकालानंतर आपण गौप्यस्फोट करणार असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे। वास्तविक सध्या आचारसंहिता लागू आहे, तसेच 4 जूनला निकाल लागेपर्यंत पोलिसांवर ताण आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, त्यासाठी आपण हे सर्व नंतर सांगणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे। पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात अनेक मोठे प्रस्थ गुंतलेले आहेत। वास्तविक त्या अल्पवयीन मुलास 12 तासाच्या आत जामीन मिळाला, पिझ्झा बर्गरच्या पार्ट्या झाल्या, रक्ताचे सॅम्पल बदलले गेले, हे सर्व इतक्या कमी वेळात घडले आहे। त्यामुळे पुरावे नष्ट करण्यासाठी अजय तावरेंच्या जीवाला धोका का होणार नाही, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे।